उदार मनाचा दिलदार म्हणजेच बेलदार अशा पद्धतीची मी समाजाची व्याख्या करेन. धोतर कोपरी आणि तो शर्ट आणि पांढरी टोपी हा जुना आमचा पेहराव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या समाजापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या धर्तीवर आज आमचा हा समाज बाहेरच्या देशामध्ये शिक्षण घेतोय. आरक्षणाचा आज आम्हाला जसा फायदा पाहिजे तसा आज फायदा नाहीये. कारण इतर राज्याचा जर आम्ही विचार केला तर तिकडे SC मध्ये आहोत आणि इथे आम्ही भटक्या समाजामध्ये आहोत. शिवाजी राजांचे गड किल्ले जे उंच उंच जेवढे आहेत जे गड किल्ले घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने बेलदार समाजाने केलेलं आहे. गडी आम्ही घडवल्या, किल्ले आम्ही घडवले तरी आम्ही दूर का? खरोखरच 75 वर्षामध्ये जो इतिहास घडला नाही तो आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज जाणून घेतलेला आहे की आमच्या समाजाला जवळ घेऊन त्यांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेऊन आज त्या प्रवाहात आणण्याचं काम आज म्हणजे भाजप सरकार करत आहे. मी 100% म्हणेन. कारण असं स्थान आम्हाला मिळालेलं नव्हतं की पुरातत्व जर गड किल्ले आम्ही घडवले तर त्याच्यामध्ये पुरातत्व खात्यामध्ये वडळ समाज असो, पाथरोड समाज असो, लबान समाज असो किंवा आमचा बेलदार समाज असो यांना आम्हाला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. गाढवा आमची, दगड फोडण्याची सुटकी आमची आणि ठेकेदार तिकडे प्रबळ जे बल्लाटे लोक आहेत ते ठेकेदार त्याच्या हाताखाली. म्हणून आम्ही शास्त्राला एकच मत आहे की आमचं सांगणं एवढंच आहे की ह्याच्यामध्ये आम्हाला प्राधान्य देण्यात यावं. माझ्यासोबत आज खास बातचीत करण्यासाठी एक्सक्लुझिव्ह राजूभाऊ साळुंखे आहेत, जे बेलदार समाजाचे नेते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये बेलदार समाजाच्या उत्कर्षासाठी, उन्नतीसाठी आणि प्रगतिशील वाटचालीसाठी विविध प्रकारच्या आंदोलनामधून, लढ्यामधून त्यांना न्याय देण्याची न्यायिक भूमिका घेत असतात. भटके विमुक्त भाजपा प्रदेशच्या आघाडीच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे आणि त्या माध्यमातून देखील समाजाला न्याय देण्याची ते भूमिका घेतात. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आज बघितलं तर आज वेगवेगळ्या समाजाची जी परिस्थिती आहे ती सातत्यानं बदलत चाललेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात एखाद्या समाजाची परिस्थिती कशी होती आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती कशी आहे. राजूभाऊ साळुंखे माझ्यासोबत जोडलेले आहेत. सर, काय सांगाल, बेलदार समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती आजची काय, स्वातंत्र्यापूर्वीची स्थिती काय आणि आजची स्थिती काय, कसे स्थित्यंतर झालेले आहेत, समाजामध्ये कसा बदल आणि परिवर्तन घडले? कसं आहे बघा, स्वातंत्र्यापूर्वीचा जर विचार केला, माझ्या आठवणीतला जर मी समाज बोललो तर पूर्वी काय शिक्षणाचा अभावच होता आणि राहणीमानाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर समाज तेवढा प्रबळ नव्हता. जसं की ह्या गावावरून त्या गावात जाणं हे भटकंती कंटिन्यू चालूच होती आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यावेळी जर विचार केला, भटक्या समाजाचा, आमच्याच बेलदार समाजाचा जर विचार केला तर आमचं जीवन म्हणजे एकदम पालात राहणार. म्हणजे पालात म्हणजे कसं, 8 दिवस इथे काम, 8 दिवस तिकडे काम, दुसऱ्या गावावरून. कधी पावसाळा जर आला तर पावसाळ्यात आम्ही देशावर जायचो आणि पाऊस संपला का पूर्ण कोकणात यायचो. अशी आमची परिस्थिती, ही भटकंती कायमस्वरूपीच चालू राहिलेली आहे. आणि कसं आहे की त्यावेळेस राहायला घर नाही, मग शेतामध्ये पाल बांधायचा, मग पालाच्या साईडला गाढवं बांधायची. मग ती गाढवं बांधताना तो एक आमच्या मनात असायचं की तो शेतकरी आम्हाला गाढवं पण बांधून द्यायचा नाही. कारण रात्री काही असायचे खोडसळ लोक, ती खोडसळ लोक अशा पद्धतीची असायची की गाढवाच्या शेपटीला डबा बांधायची. मग ते रात्रभर ते गाढव डबा वाजतंय म्हणून रात्रभर ते गावभर ओरडून फिरायचं आणि सकाळी आम्ही बघायचं तर ते गाढव कुठे कोंडवाड्यात असायचं. त्याच्यामुळे रोजंदारीचा तेव्हा प्रश्न असा भेडसावायचा की गाढव कोंडवाड्यात गेला, त्याला आम्ही सोडून, बाबा जाऊन सोडून आणायचे. त्याच्यानंतर ही अशा पद्धतीने हिंडसळ व्हायची पूर्वी. म्हणजे कामासाठी भटकंती आजही आहे, कारण दगडफोडे धंदा हा आमचा संपुष्टात आलेला आहे. आता पूर्वी दगड फोडून आम्ही उदरनिर्वाह करायचो, आज तो आमचा संपुष्टात आलेला आहे. म्हणजे पूर्वी तो काळ होता, जसं जसं म्हणजे काळानुसार लोक बदलत गेली, पण आज तेवढंही प्रगत आम्ही नाही आहोत असं मला सांगावं असं वाटतं. समाजकारण आणि राजकारण हे बदलतंय. राजकारणामध्ये काही हिस्सा आपल्याला मिळतोय का? राजकारणातून खऱ्या अर्थानं प्रगती साधली जाते, कोट्यावधीचा केंद्र असेल, राज्य सरकार असेल, निधी उपलब्ध होतो, अशी स्थिती असते. समाजकारणामध्ये आपला जो समाज आहे तो किती आहे आणि राजकारणामध्ये किती टक्के आहे?
कसा बदल झालाय का? पूर्वी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये किती सहभागी व्हायचा समाज आणि आता किती प्रमाण आहे राजकारणामध्ये देखील? आजही भटकंती त्या पद्धतीत चालू आहे, पण राजकारणाचा जर विषय केला तर प्रबळ 1-2% समाज आमचा कुठेतरी राजकारणात असेल. आणि कसं होतं त्यावेळेस शिक्षणाचा अभाव सगळीकडेच होता. जसं जसं प्रगत म्हणजे जशी जशी आधुनिकता वाढत गेली त्या पद्धतीने समाज बदलत गेला, पण संघटन नव्हतं. संघटन नसल्यामुळे काय झालं, समाज राजकारणापर्यंत पोहोचलाच नाही. ह्या गावात 4 बिराड, त्या गावात 4 बिराड, अशामुळे संघटन नसल्यामुळे, संघटनाच्या अभावामुळे आपण राजकारणापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. आणि समाज तसा म्हणजे अडगळीच राहिला. आणि आता कसं झालेलं आहे, आता हळूहळू कळायला लागलेलं आहे लोकांना की आपण संघटन केलं पाहिजे, म्हणून एकत्र समाज एकत्र येत चाललेला आहे. आणि तो एकत्र समाज आता आम्ही हळूहळू राजकारणात कुठेतरी 1-2-4% पुढे आलेलो आहोत. बेलदार समाजाच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांचं योगदान काय आहे किंवा कशा पद्धतीनं आपल्याला त्यांचं सहकार्य लाभतं? काही निधी उपलब्ध होतो का समाजाच्या उन्नतीसाठी किंवा त्याला उभारी देण्यासाठी? सरकार आहे ते सकारात्मक आहे? 100%. आदरणीय नरेंद्र मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास रोजगार योजना ह्या सगळ्या ज्या पद्धतीने आणल्या गेल्या भटक्या समाजासाठी, आणि तोच हे करून पुढे समाज आमचा गेलेला आहे. म्हणजे त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने झालेली आहे हळूहळू. म्हणजे जरी आपण शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांच्या नेतृत्वाखाली जेवढं पाठबळ मिळत आहे भटक्या समाजाला, त्यातला थोडा अंश आम्हालाही मिळत आहे. आणि ते धरून मुलं आज शिक्षणामध्ये, शैक्षणिक आणि राजकीय याच्यामध्ये उतरलेली आहेत. बेलदार समाजाचा जर आपण बघितलं तर संविधानिक आरक्षणाचा बेलदार समाजाला आजच्या घडीला कशा पद्धतीनं फायदा होतो? आता आरक्षणाच्या बाबतीत केलं तर आम्ही जवळजवळ भटक्या समाजामध्ये आज 35 जाती आहेत. आणि 35 जाती आणि तिकडे जर विचार केला आरक्षणाच्या बाबतीत 2.5 आरक्षण आहे. पण त्या आरक्षणाचा आज आम्हाला जसा फायदा पाहिजे तसा आज फायदा नाही आहे. ज्या पद्धतीचा फायदा पाहिजे तसा नाही आहे. कारण इतर राज्याचा जर आम्ही विचार केला तर तिकडे SC मध्ये आहोत आणि इथे आम्ही भटक्या समाजामध्ये आहोत. आणि आत्ताच आदरणीय आमचा देवेंद्रजी यांनी आमचा समाज हा OBC मध्ये गणला जातो केंद्रामध्ये, तर ती केंद्रामध्ये आमची OBC म्हणून आज प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो मंजूरच गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला आशा आहे कुठेतरी देवेंद्रजींकडून की आम्ही कुठेतरी पुढे जाऊ. तो फायदा घेऊन आता हळूहळू प्रगती करेल. बेलदार समाजाचं जे आहे ते वर्गीकरण आपण कसं कराल? बेलदार समाजाचं वर्गीकरण कसं आहे? किती समूह किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये बेलदार समाज हा जरी एक संघ दिसत असला तरी बेलदार समाजामध्ये वर्गीकरण कशा पद्धतीचं आहे? कसं आहे बघा, म्हणजे आता जर आपण समाजाचं वर्गीकरण करायला गेलं तर आज बेलदार समाज हा बेलदार आहे, कोण कुमावत बेलदार आहेत, कोण अड्डेवार बेलदार आहेत. अशा पद्धतीचे ज्या ह्या गोष्टी आहेत की हा समूह जो आहे एक, पण आमचा आता कुमावत बेलदार आणि आम्ही बेलदार, आमचा रोटीबेटी व्यवहार होत नाही, पण आम्ही 100% आम्ही बेलदार आहोत. आणि ते कशामुळे झालं, ज्या ज्या प्रांतामध्ये आता तुम्ही विदर्भात गेले, मराठवाड्यात गेले, ज्या ज्या प्रांतामध्ये ज्या पद्धतीने ती लोकं राहिली, आम्ही इकडे कोकणात आलो, पश्चिम महाराष्ट्रात आलो, आम्ही अशा पद्धतीने राहिलो. मग त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या जवळ गेलो नाही संघटन नसल्यामुळे. आता कसं आम्हाला कळलेलं आहे की आपण एकत्र येण्याची गरज आहे. हळूहळू आमचे रोटीबेटी व्यवहार होत आहेत. हा फरक आज जाणवतोय आपल्याला. खनिज उत्खननामध्ये अन्य समाजाला ज्या पद्धतीची रॉयल्टीमध्ये सूट दिली जाते, बेलदार समाजाला अशा पद्धतीची सूट आहे का? कसं बघता या प्रक्रियेकडे? कसं आहे बघा, आता आम्ही अन्य समाज जरी विचार केला म्हणजे पाथरूड समाज आहे आणि वडार समाज आहे. हां, आणि आज आम्ही पटलावर आलेलो आहोत की दगडफोड्यामध्ये आम्ही दगडफोडे होतो म्हणून. आज आम्हाला ती सूट मिळावी असं आमची आग्रहाची मागणी आहे. ती सूट मिळणारच, कारण देवेंद्रजींनी तो प्रस्ताव आमचा घेतलेला आहे आणि तशा पद्धतीने आम्हाला ते सूट देणार आहेत. आणि आमची म्हणजे ही मागणी का प्रबळ की समाज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये समाज आहे आणि दगडफोडा हा समाज म्हणजे दगडफोडा हा व्यवसाय असल्यामुळे आज आधुनिकता वाढल्यामुळे जे धंदे दगडफोड्याचे ते बंद झालेले आहेत.
पण कुठेतरी जे तरुण जे आहेत ते शिक्षणाकडे वळलेले आहेत, रोजगाराच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे धंदे करायला लागलेले आहेत. पण आज आम्ही त्याच्यासाठी का मागणी ठेवलेली आहे की त्यांचाही धंदा दगडफोडे आणि आमचाही आहे, त्यांचा विरोध नाही आम्हाला. म्हणून आम्हालाही ते भेटलं तर कुठेतरी आम्ही आधुनिक काळामध्ये क्वारी वगैरे टाकून स्वतःचा दगडफोडे म्हणजे आमचं हे करून उदरनिर्वाह करू शकतो. मग त्याच्यामुळे आम्हाला सूट मिळाली पाहिजे, तो आमचा हक्क आहे आणि तो मिळेलच आम्हाला. आणि त्यासाठी केंद्र सरकारही असो किंवा राज्य सरकार ते आग्रही आहेत की आम्हाला विरोध नाही आहे त्यांचा. भटके विमुक्त समाज आहे, बेलदार समाज आहे, हा खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की वाचनात देखील अनेकदा येतं की ते दगड फोडून त्या ठिकाणी गड किल्ले याच्या रचनेमध्ये देखील त्याचं योगदान मानलं जातं. नेमकं कशा पद्धतीचं योगदान आहे या प्रक्रियेत? कसं आहे पहा, पण तुम्ही जर गड किल्ले जर रचना बघितली तर ती तुम्ही पूर्णपणे अशी चिऱ्यामध्ये आहे. चिऱ्यामध्ये कसं पूर्वी काय हे काय साधन नव्हती, आधुनिक साधनं ही काही नव्हती आत्ता जी आहेत ते मशिनरी वगैरे काय नव्हत्या. पण त्यावेळेस कसं की सुतकी आणि पार आहे हे मेन आमची निशाणी आहे. आणि सुतकीने काय केलं असं, तो दगड जो आहे ना, आज तुम्ही बघितलं का टोचाने एखादा बर्फ फोडला जातो असा, जेव्हा त्याला टोचा मारला जातो ना तेव्हा तो सलग फुटला जातो असा, सरळ अशी तिची चिर पडते. तसं सुतकीने पूर्वी सुतकी आणि पार आहे का दगड काढायचा जमिनीतून बाहेर आणि त्याला असा फोडायचा की ते सुतकीने फोडायचा, म्हणजे टोचाने कसा पाडतात त्या पद्धतीने तो दगड फोडला जायचा सलग असा, सरळच्या सरळ, म्हणजे चिरे बोलतात. मग चिरेबंदी वाडा, मग चिऱ्यांचा वाडा, हे जे आपण बघतोय आज, ती जी गडाची जी रचना आहे ती खऱ्या अर्थाने बेलदार समाजाने केलेली आहे. आणि त्याला घडवण्याचं जे काम आहे तो पातूर समाज करतो. म्हणून आम्हाला स्थान, आमचं एवढंच मत आहे की आम्हाला स्थान तिथे आहे. अगर दगड फोडणारा आमचा हे आहे, म्हणून आम्ही शिवाजीचे जेवढे गड किल्ले आहेत, शिवाजी राजांचे गड किल्ले जे उंच उंच जेवढे आहेत, जे गड किल्ले घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने बेलदार समाजाने केलेलं आहे. आणि गाढवावर वाहतूक करण्याचं काम केलेलं आहे, आजही करतोय अशी भूमिका आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर आम्ही सांगतो की बाबा गडी आम्ही घडवल्या, किल्ले आम्ही घडवले, तरी आम्ही दूर का, हा प्रश्न आम्हाला आज भेडसावत आहे. समाजाच्या प्रवाहात तुम्हाला घेतलं पाहिजे अशी एकूणच तुमची भूमिका आहे. 100%. हां, काय नेमकं वाटतंय? 100% आम्हाला या प्रवाहामध्ये घेतलं पाहिजे. त्यांच्या म्हणजे आज जाणून घेत आहेत, म्हणजे आज देवेंद्रजींनी खरोखरच 75 वर्षामध्ये जो इतिहास घडला नाही तो आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज जाणून घेतलेला आहे की आमच्या समाजाला जवळ घेऊन त्यांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेऊन आज त्या प्रवाहात आणण्याचं काम आज म्हणजे भाजप सरकार करत आहे, मी 100% म्हणेन. कारण असं स्थान आम्हाला मिळालेलं नव्हतं आधीच्या काळामध्ये आणि आज ते भेटतंय आम्हाला. तुम्हालाही एका मोठ्या पदावर 100% आज माझ्या सामान्य घरातला माणूस आज सरचिटणीस पदावर आहे, हा अभिमान आहे मला या गोष्टीचा. आज मी तुमच्यासमोर बोलतोय, निव्वळ भाजप आणि भाजप सरकारमुळे बोलतोय असं मला वाटायला लागलेलं आहे. ही पूर्वी कधीच नव्हती. आज संघटन वाढलेलं आहे. तरुणांचा जर विचार केला, आज तरुण अक्षरशः म्हणजे खरंच शिक्षणाच्या प्रवाहात आपण जरी गेलो तर शिक्षणाच्याकडे ओढ वाढल्यामुळे बाहेरच्या देशामध्ये पण आमचा या सरकारमुळे मान सन्मान वाढलेला आहे. मला सांगा, बेलदार समाजाचं राहणीमान आणि त्याचा पेहराव आणि खाद्य संस्कृती याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रेक्षकांना आवडेल की कशा पद्धतीचं राहणीमान बेलदार समाजाचं कशा पद्धतीचं आहे, त्याचा विशेष काही पेहराव आहे का आणि खाद्य संस्कृती काही वेगळी आहे का? जुन्या माणसाचा जर विचार केला आपण तर धोतर, कोपरी आणि तो शर्ट आणि पांढरी टोपी हा जुना आमचा पेहराव. कधी कधी म्हणजे आमचे पटके बांधायचे, पटके म्हणजे हे असायचं, त्याला पगडी बोलायचो, ते पगडी पेहराव. राजस्थानी पेहराव जसा आहे ना तसा आमचा पेहराव आजही त्या पद्धतीचा पेहराव जुन्या लोकांच्यात आहे. आता जसं तर दृढ होत गेलं तर बदललं गेलं, पण जुना पेहराव अशा पद्धतीचा. आणि खाणंपिण्याच्या बाबतीत जर विचार केला, जरी पालात समाज राहायचा, ज्या दिवशी कमवायचा त्या दिवशी मटण मच्छी हे पाहिजेच, शाकाहार नाही, पण मटणावर 100% मटण हा आवडतं. मटण आणि भाकरी हा आवडता आमचा मांसाहार. आणि
ज्वारीची भाकरी आणि मटणाचा रस्सा दणदणीत असं आमचं खाद्याचं हे असं. पण ज्या दिवशी कमवायचे त्या दिवशी पैसे संपले पाहिजेत. म्हणजे कधी आम्ही हे नाही केलं आहे, म्हणजे पैसे राखून काटकेसर नाही, खाण्याच्या बाबतीत मजबूत. म्हणून आमच्या समाजामध्ये ना प्रत्येक जड काम करण्याची ही असण्याची आणि प्रत्येक तरुण जर बघितला ना तर काटक मजबूत लोक, म्हणजे न घाबरणार न भिरणारा. म्हणजे तुम्हाला एक सांगू का, म्हणजे माझ्या समाजाची जर मी व्याख्या करेल तर उदार मनाचा दिलदार म्हणजेच बेलदार, अशा पद्धतीची मी समाजाची व्याख्या करेल. उदार कधीच नाही, कोणाला खायला कमी केलेही नाही. म्हणजे आजी येणारा जो पाहुणा आहे आणि त्यावेळेस पालात राहणारा समाज, खायला कधीच कोणाला कमी केलेलं नाही. किती प्रतिकूल परिस्थिती, किती प्रतिकूल, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये येणाऱ्या माणसाचा पाहुणचार झालाच पाहिजे. म्हणून मी ती व्याख्या बोलतोय, दिलदार मनाचा उदार म्हणजेच बेलदार. तुम्ही तरुणांवर आलात आणि तरुणाईवर तर आता बोललंच पाहिजे, कारण देशाचा युवा जितका सक्षम असेल तर तो देश तितका सक्षम मानला जातो किंवा त्याची प्रगतीचं मूल्यांकन त्या युवाच्या सक्षमीकरणावर अवलंबून असतं. आज बेलदार समाजामध्ये देशात आणि राज्यात शैक्षणिक क्रांती होते. विविध विद्यापीठं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. परदेशात देखील उच्च शिक्षणाच्या संधी आहेत. परदेशात शिक्षण घेण्याची कशी ओढ या तरुणाला आहे आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये या ज्या बेलदार समाजातील तरुणांमध्ये जनजागृती झाली का? कारण का मागील पिढ्या ज्या आहेत अशिक्षित आहेत. आता आज तुमच्या पिढ्या सुशिक्षितपणे तुमची मुलं किंवा इतर समाजातली जे सक्षम लोक आहेत त्यांची मुलं परदेशात देखील शिकताना आम्ही बघतोय. शिक्षणामध्ये कशी क्रांती झाली बेलदार समाजात? या 10 वर्षाचा जर कालावधी पाहिला आपण तर शिक्षणामध्ये म्हणजे कसा पूर्व संघटन हा विषय नव्हता. पण जसं जसं आदरणीय मोदीजींनी ज्या पद्धतीने भटक्या समाजासाठी योजना आणल्या त्या योजनेचा लाभ आमचा समाज घेत गेला. आणि आज तुम्ही जर पाहिलं तर बाहेरच्या देशामध्ये डॉक्टर्स इंजिनियरसाठी आज आमच्या IT क्षेत्रात पण आज तरुण आहेत. पण तुम्हाला एक सांगायचं की ह्या महाराष्ट्रामध्ये 80% मुलं आमची सिव्हिल इंजिनियर आहेत, 80%. आणि मुली तर एवढ्या प्रगतीपथावर गेलेल्या आहेत की डॉक्टर वगैरे हे बाहेर शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या देशात येतात. MBBS वगैरे ह्या शिक्षणासाठी बाहेरच्यात कोण वैज्ञानिक म्हणून गेलेले आहेत. मुलांचेही आणि मुलांची आज ह्या सरकारमध्ये म्हणजे खरंच सांगतो दर्जा आज म्हणजे मुलं शिक्षणाकडे ओघ वाढलेला आहे मुलांचा, दर्जा उंचावत चाललेला आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला त्या ह्याचा समाजाचा आज खरं सांगतो आदर म्हणजे समाजाबद्दल आदरात्मक का बोलतो की आज तरुणाई जी आहे त्या तरुणाईने हाती घेतलेलं आहे की मला शिक्षण घ्यायचं आहे. म्हणजे जरी काही केलंस तरी 75% आजही आम्ही मागासच आहोत, पण 25% तरी दर्जा वाढलेला आहे, हळूहळू वाढेल. समाजामध्ये तरुणांपुढे असे महापुरुष जे आहेत, बहुजन महापुरुष, कुणाला असं आयडॉल मानलं जातं? आपण असे कुणाला आयडॉल असे डोळ्यासमोर ठेवता महापुरुषांना की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जात आहे आणि शैक्षणिक क्रांती असेल, उद्योग क्षेत्र असेल, व्यावसायिक क्षेत्र असेल आणि आर्थिक सबलीकरण सक्षमीकरण असेल, आयडॉल असा कुठला महापुरुष आपल्या समाजाच्या डोळ्यासमोर? कसं बघा, आपण आता विचार केला तर आमच्या समाजामध्ये पूर्वी अशी जे जुनी लोक आहेत, उदाहरणार्थ तुकाराम जाधव हे फार मोठं व्यक्तिमत्व पुण्याचे, की त्यावेळेस त्यांच्याकडे मर्चडीज होती. सकाराम अण्णा चव्हाण हे वैभववाडीचे आहेत. ही जी लोक आहेत धाडची लोक आहेत ही. आणि सगळ्यात जर आपण एकंदरीत विचार केला की आयडॉलच्या बाबतीत जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ह्या समाजापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या धर्तीवर आज आमचा हा समाज बाहेरच्या देशामध्ये शिक्षण घेतोय ह्याचा अभिमान आहे. बेलदार समाज आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कसा जगत होता ते जाणून घ्यायला आवडेल. आणि आत्ता त्याच्यामध्ये जो बदल होतोय अभिमानास्पद, भूषणावं असे स्थित्यंतर त्याच्यामध्ये होतात. त्याच्या राहणीमानामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वर्तणुकीत, त्याच्या शिक्षणामध्ये सर्व प्रकारे त्याच्यामध्ये बदल दिसतो बेलदार समाजामध्ये. आणि सर्व क्षेत्रामध्ये बेलदार समाज हा आपली प्रगती आपल्या कष्ट आणि संघर्षाच्या जोरावर त्या ठिकाणी गरुडझेप घेताना दिसतोय. आत्ता 21व्या शतकात जी स्पर्धा सुरू आहे, विविध क्षेत्रात विविध स्पर्धा आहेत, बेलदार समाज या स्पर्धेत टिकून राहील अशी परिस्थिती आहे?
राहील, 100% राहील. का नाही राहणार? कारण तरुणांचा जर विचार केला, तरुणांनी ज्या पद्धतीने शिक्षणाच्या विचार जर केला, ज्या पद्धतीने आज तरुण शिक्षणाकडे ओढत आहे, म्हणजे आज कन्स्ट्रक्शन ही लाईन चालूच आहे. म्हणजे व्यवसाय कुठला करायचा हे तरुणांच्या मनात जेव्हा आता ठासून त्यांच्या मनात म्हणजे तरुण तयार होत आहे. मग त्यांना विचार पटायला लागलेले आहेत आज. आणि हा विचार पटला म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला ना, की तरुण आज थांबत नाही. प्रत्येकाला वाटतं की मला शिकायचं आहे. आणि सगळ्यात म्हणजे काय माहिती आहे का, आमचा जो भर आहे की महिला शिकली पाहिजे. म्हणजे महिला आज आमच्या ज्या आहेत ना, त्या आज नोकरीमध्ये ह्याच्यामध्ये आज भरारी घेत आहेत. म्हणजे एक महिला शिकली तर ते अख्खं घर शिकल्यासारखं आहे. अशा पद्धतीने महिलेकडे आम्ही जास्त प्रबळ आज समाजाने, म्हणजे पूर्वी कसं होतं की महिलांनी शिकायचंच नाही. पण आज जी तरुणाई आहे त्याला प्रत्येकाला वाटतं की मी आज लग्न जर केलं तर मुलगी शिक्षण घेतलेली पाहिजे. मग त्यामुळे महिलाकडे जास्त आता भर दिला जातोय आणि महिला सशक्तीकरण आज होत आहे. बेलदार समाजाची आपण राजकीय स्थिती बघितली, सामाजिक स्थिती बघितली, आर्थिक स्थितीचा देखील अंदाज आपण या ठिकाणी घेतला. बेलदार समाजाची धार्मिक स्थिती काय आहे? धार्मिक कशा पद्धतीनं बेलदार समाज कुठे जातोय? श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग बेलदार समाजामध्ये आहे का? कारण का ज्यावेळेस एखादी भटकंती समाज असतो त्यावेळेस तो नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर अधिक विश्वास दृढ ठेवतो किंवा इतर काही गोष्टी त्याच्या मनामध्ये असतात. तुम्ही लहानपणामध्ये जर बघितलं तर तुमचे वाडवडील किंवा पूर्वज जे आहेत ते पाल्यामध्ये राहून संघर्षपद कष्टप्रद जीवन जगलात. धार्मिक स्थिती काय आहे? आजचं कसं बघा, पूर्वीचा जर आपण जर विचार केला तर म्हसोबा, येडोबा, चेडोबा हे असं जे लोकांच्यात हे होतं. कारण भटकंतीच असायची, पालामध्ये राहायचं. आज ह्या गावावरून दुसऱ्या त्या गावात 8-8 दिवसाला आमचं प्रस्थान बदलायचं. पण त्यावेळेस धार्मिक स्थिती ही जी होती की ज्या पद्धतीची धार्मिक स्थिती होती ती कशी होती, म्हणजे त्या अंधश्रद्धेवर आधारित होती. हळूहळू काय झालेलं आहे माहिती आहे का, हळूहळू तरुणांना कळायला लागलेलं आहे की बाबा आपण कुठेतरी आज जे आहोत की आजच्या म्हणजे आमच्या तरुणांचा जर विचार केला तर आईबाबाला मानणारा तरुण आहे. कसं माहिती आहे का, म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगेल की बाबा मला देव नंतर आहे पण आई आणि बाबा पहिला आहे. म्हणजे आज आईबाबाचा विचार करणारी जी पोरं आहेत ना ती अंधश्रद्धेतून बाहेर पडलेली आहेत. आणि जे देवदेवतात राहिलेले आहेत ते तिथंच राहिलेले आहेत. मी असं सांगणार नाही की अंधश्रद्धेतून सगळे बाहेर पडलेले आहेत. 60% समाज आज अंधश्रद्धेवर चालू आहे. पण पहिलं स्थान ज्यांनी आईबाबाला दिलेलं आहे, आईबाबाला ज्यांनी स्थान दिलेलं आहे ते निश्चितच अंधश्रद्धेतून बाहेर पडतील. म्हणजे आईबाबा हा पहिला देव आहे, नंतर देवाचं स्थान आहे अशी. आणि आमचा जर आजी विचार केला ना, एकत्रित कुटुंब आहे समाजामध्ये. म्हणजे समाज आमचा आज आजी जर केलं तर तुम्ही म्हणाल की आम्ही वेगवेगळे झालेलो आहेत. नाही, एकत्रित कुटुंबावर भर देणारा हा आमचा बेलदार समाज आहे. त्यामुळे टिकून आहोत आम्ही. समाजातील एक सक्षम घटक म्हणून समाजाच्या उत्कर्षासाठी तुम्ही कशा पद्धतीचं योगदान देताय? समाजाचा प्रत्येक घटक तुमच्यासारखा सक्षम झाला पाहिजे. तुम्ही खूप कष्ट उपसले किंवा संघर्षातून तुम्ही पुढे आलात आणि स्वतः तुमच्या मनगटाच्या बाहूच्या जोरावर, बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही तुमचं हे विश्व आणि साम्राज्य उद्योग क्षेत्रामध्ये उभं केलं. समाजातील तरुणांना असेल किंवा समाज बांधवांना असेल, तुमचं योगदान कसं असणार आहे आणि तुमचं मार्गदर्शन कसं असणार आहे सविस्तर? मी समाजाला असं सांगेल की आपण संघटित होणं गरजेचं आहे. जरी आपण हे केलं, संघटित पहिलं एक संघटन तयार करणं आणि संघटनाच्या नंतर आपण शिक्षणावर भर देणं. शिक्षणाच्या आपण रोजगार कसा माझ्या तरुणांना मिळाला पाहिजे, तरुणींना मिळाला पाहिजे ह्याच्यावर मी जास्त भर देईल. त्यांना वेगवेगळे रोजगार, वेगवेगळे कौशल्य त्यांना देऊन, म्हणजे शासनाने जे आता आपल्याला कौशल्य आणि हे ह्याच्यात रोजगारासाठी ज्या ज्या भरीव दिलेले तुम्हाला काय म्हणता येईल, म्हणजे योजना दिलेल्या आहेत, हा त्या समाजापर्यंत कशा पोहोचतील आणि त्याचा लाभ घेऊन संघटन एकत्र करून शिक्षणावर भर देऊन त्यांच्यात रोजगार कसा निर्माण होईल ह्याच्यासाठी आपण अति जास्त प्रयत्न करत आहोत. माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या व्यतिरिक्त मग प्राथमिक आणि नागरी सेवा सुविधांचा
त्या गरजांवर फोकस केलं जातं. सर्वात प्रथम भटका विमुक्त समाज आहे, तो भटकंती करतो व्यवसायासाठी, रोजगारासाठी आणि आपल्या टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी. शिक्षणापासून हा समाज दूर फेकला जातो या सगळ्या घडामोडींमध्ये. अशा वेळेला त्या मुलांना शिक्षणाची जबाबदारी, आश्रम किंवा इतर काही गोष्टी असतीलच, मात्र त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन जगता यावं यासाठी जर एखाद्या बेलदार समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कुटुंबाला घर आणि निवारा हा कायमस्वरूपीचा असला पाहिजे. तो जर एखाद्या ठिकाणी स्थिरावला तर त्याला पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी आरोग्य, शिक्षण असेल, रोजगार असेल आणि चांगल्या पद्धतीचं दर्जेदार जगता येतं. आज घरांची स्थिती काय आहे आणि ज्या बेलदार समाजाचा संघर्ष घरांसाठी आहे त्याच्यासाठी तुम्ही सरकारला कशा पद्धतीचं आवाहन कराल आणि त्यांच्याकडून त्यांचा हक्क कशा पद्धतीनं मिळवून द्याल याबाबत मला स्पष्टता या ठिकाणी कशी द्याल? कसं भटकंती तर चालूच आहे. आज तुम्हाला सांगायचं, नांदेड, विदर्भ, मराठवाडा ह्या प्रांतातून लोक इकडे कामाला येत आहेत. म्हणजे घरी आता कोणीच नाही आहे. पण ही भटकंती थांबण्यासाठी सरकारने योजना आणलेली आहे ना, हां, की बाबा त्यांना ज्या गावामध्ये जे भटक्या समाजाची लोक आहेत किंवा बेलदार समाजाची लोक आहेत त्यांना तिथं काही घरं बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचं हे शासनाने आणलेलं आहे. माझा कल त्याच्याकडेच आहे की शासनाने ही जी भटकंती थांबण्यासाठी, त्यांच्या शिक्षणाला दर्जा देण्यासाठी एकत्र कुठेतरी गावामध्ये ज्या सरकारी जागा आहेत, त्या सरकारी जागा, गावठाणातल्या जागा ज्या आहेत तिथं त्यांना स्थानिक करून त्यांना एक छोटं घर बांधून दिलं तर तिथे राहतील ते आणि तिथून त्यांचा शिक्षणाचा दर्जा वाढेल. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि 100% सरकार त्याचे सकारात्मक आहे आणि तशा योजना आम्ही अंमलात आणलेल्या आहेत काही ठिकाणी. म्हणजे तांडा वस्तीतून घरं बांधण्याचं काम सरकारने चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे आज हे दिवस चांगले येतात असं मला वाटतंय. या ठिकाणी बघाल तर तुम्ही मगाशी म्हणलात की संघटनात्मक एकजूट आणि ऐक्य समाजाचं होणं गरजेचं आहे. जर आपल्याला प्रगती साधायची असेल तर समाजाला संघटनात्मकदृष्ट्या एकसंघ करण्यासाठी भविष्याच्या काळामध्ये आपण एखादा मेळावा किंवा त्या ठिकाणी मोठी बैठक किंवा सभा आपली अशी तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे का? राज्यस्तरीय समाज प्रबोधन मेळावा आपल्याकडून घेण्याचे काही संकेत आहेत का? कसं आहे, असे मेळावे आमचे प्रत्येक ह्याच्यामध्ये जे आमचे पदाधिकारी आहेत, जे आमचे नेते आहेत ते घेत आहेत. पण आता एक आमचं मोठं म्हणजे आमचा आराध्य दैवत कानसुती माता हे बुलढाण्यामध्ये आहे. तिथं फार मोठं मंदिर आहे आमचं. तिथे आमच्या मेळावा घेण्याचा मोठा म्हणजे पूर्ण राज्याचा मेळावा तिथे घेण्याचा आमचा कल आहे. आणि तिथं आमचा सगळा समाज एकत्र येतो. ह्या दिवाळीतच येतो सगळा. म्हणजे नोव्हेंबर महिन्यात आमची यात्रा असते फार मोठं, म्हणजे लाखोच्या संख्येने तिथे समाज येतो. गेल्या वर्षी आम्ही तिथे चांगल्या पद्धतीचा मेळावा घेतलेला होता आणि तिथं आमचा आता मेळावा घेण्याच्या दृष्टिकोनातून सगळे नेते आमचे जे आहेत, समाज बांधव आहेत, ते एकत्रितरित्या येऊन फार मोठा मेळावा लवकरच घेऊ आम्ही. बेलदार समाजाच्या उदरनिर्वाहासाठी जर आपण बघितलं तर दगडफोडी असेल किंवा वेठबिगारी असेल किंवा इतर काही व्यवसायावर त्या ठिकाणी बेलदार समाज, भटका विमुक्त समाज हा त्या ठिकाणी जगतोय. मात्र जर बघितलं तर कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. रायगड आणि कोकणाला भाताचं कोठार म्हणून ओळखलं जातं. बेलदार समाजाच्या शेतीचा टक्का किती आहे? कृषी विभाग किती हेक्टर किंवा किती एकरमध्ये या ठिकाणी आहे? कसं प्रमाण आहे शेतीचं? भटकती जात, त्या भटकती जातीकडे आमचं शेती कोणाकडे असणार? एखाद्या 2-4 असे लोक समाजामध्ये असतील की त्यांच्याकडे स्वतःची शेती असेल, कुठे 20 गुंठे, एखादी एकर. बाकी जर 98% जर आपण विचार केला तर कोणाकडे शेती नाही, राहायला घर नाही 98% लोकांकडे, तर ती शेती येणार कुठून? म्हणजे आता शेती का नाही? शेतकरी नसल्यामुळे शेतीचे दाखले असल्याशिवाय नावावर होत नाही. मग शेतीचे दाखले जर उत्पन्न करून दिले समाजाला तर तो शेती स्वतःची जागा घेईल आणि त्या जागेतून काहीतरी तिथे शेती उत्पन्न हे करून तो वेगळ्या मार्गाला जाईल. म्हणून शेतीचे दाखले प्राधान्य आम्हाला शेतीचे दाखले जे आहेत म्हणजे शेतकरी बनवण्यासाठी सरकारने एवढंच करावं की आम्हाला जिथे ते शेती घेण्यासाठी दाखले देण्यात यावे. सर मला सांगा, जर शेतीचं प्रमाण अत्यल्प आहे आणि मोठ्या प्रमाणावर बेलदार समाजाचा संघर्ष आहे तर बेलदार समाज गड किल्ल्यांच्या निर्मितीसाठी किंवा आता सध्या
जे काही पुरातत्व विभागाकडून त्या ठिकाणी कामं दिली जातात त्यामध्ये तरी बेलदार समाजाला समाधानकारक हिस्सा आहे का, वाटा आहे का? असं काही नाही आहे. कसं आहे बघा, ठेकेदारी आज विचार जर केला, दगडफोड्याचा हा धंदा असल्यामुळे आज आपण त्याच्यातून आम्ही अलिप्त झालेलो आहोत. कारण मशिनरी वाढल्या, आधुनिकता वाढली, त्यामुळे दगडफोडी हा धंदा आज संपुष्टात आलेला आहे. मग दगडफोडी धंदा संपुष्टात आल्याच्या नंतर हा समाज जिकडे तिकडे विखुरला गेला आणि गौंडी काम करणे, दगडाचीच कामं करतोय, दगडी काम करणे. आणि आता तुम्ही पुरातत्व खात्याचा प्रश्न विचारला, माझं असं शासनाला मत आहे की पुरातत्व जर गड किल्ले आम्ही घडवले तर त्याच्यामध्ये पुरातत्व खात्यामध्ये वडळ समाज असो, पाथरोड समाज असो, लबान समाज असो किंवा आमचा बेलदार समाज असो, यांना आम्हाला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे तिथे ठेकेदारीमध्ये, की बाबा ह्या समाजात पर्टिक्युलर हा समाजच हे काम करू शकतो. मग कसं आता गडकिल्ल्याचं काम निघालेलं आहे, मग तिथे ठेकेदार भलताच. मग त्याच्या हातेखाली आम्ही पोट ठेकेदार, गाढवा आमची, दगडं फोडण्याची सुतकी आमची, आणि ठेकेदार तिकडे प्रबळ जे बल्लाटे लोक आहेत ते ठेकेदार, आणि त्याच्या हाताखाली. म्हणून आम्ही शासनाला एकच मत आहे की आमचं सांगणं एवढंच आहे की ह्याच्यामध्ये आम्हाला प्राधान्य देण्यात यावं. जी पुरातत्व गड किल्ले करण्याची जी हे आहे ते आमचा व्यवसाय आम्हाला मिळावा, आणि पर्टिक्युलर अशी एक हे काढावी की बाबा आठ टाकावी की बेलदार समाजाचा माणूस असला पाहिजे, किंवा दगडफोडी धंदा करणारे जे समाज आहेत त्यांना प्राधान्य पहिलं दिलं पाहिजे, नंतर इतर समाजाला. एक शेवटचा प्रश्न मुलाखतीच्या अंतिम टप्प्यामध्ये, बेलदार समाज आहे हा जर आपण उपेक्षित किंवा वंचित, विविध हक्क अधिकारांपासून वंचित असल्याचं आपण जर ग्राह्य धरलं, आत्ताच्या काळामध्ये त्याला स्थिर स्थावर करण्यासाठी, त्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी, सर्व समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्याला दाखल करण्यासाठी असे कोणते तुमचे प्रलंबित प्रश्न आहेत जे सरकारकडून, राज्य असेल, केंद्र सरकार असेल, प्राधान्यानं सोडवले गेले पाहिजेत? कोणत्या प्रश्नांसाठी आता सध्या संघर्ष आणि लढे सुरू आहेत? अहो बघा, आता बेलदार समाज ठेकेदारी ह्याच्या वर्गात जास्त आहे. ठेकेदारी करत असताना आज ज्याच्यांनी प्रत्येक घरामध्ये त्यांना काबाड कष्ट करून इंजिनियर तयार केलेले आहेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. शासनाने म्हणजे जास्त लक्ष, आमची जी पोरं आज 80% इंजिनियर झालेली आहेत त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. आमचं मत काही नाही, त्यांना उभारी द्या, निश्चितच आमचा समाज वाढायला वेळ लागणार नाही आहे. आज ठेकेदारीच्या बाबतीत जर विचार केला तर ठेकेदारी प्रवर्ग आज जे बलाढ्य लोक आहेत तेच ठेकेदारीमध्ये आहेत. आमच्या लोकांना ह्या ठेकेदारीमध्ये पण शासनाच्या ह्याच्यामध्ये एक 20% तरी प्राधान्य देण्यात यावं, की या समाजाला जी छोटी मोठी कामं आहेत ती ह्या समाजाला देण्यात यावी, त्याच्याकडून आमची उन्नती होईल. पण ती कामं आज आम्हाला मिळत नाही आहेत. म्हणजे आणि आर्थिक महामंडळ आमच्यासाठी आहेच, त्याला जर आर्थिक पाठबळ जर मिळालं तर त्यातूनही कर्ज वगैरे घेऊन समाज कुठेतरी पुढे जाईल. पण त्याला त्या आणि दाखल्यांच्या स्थितीच्या बाबतीत जर विचार केला तर 1961 पूर्वीचा दाखला कुठून आणणार हो? अहो माझंच उदाहरण घ्या, एक मी बांधाच्या पलीकडे माझा जन्म झाला, कुठल्या महिन्यात झाला तो पण आईबाबांना माहिती नाही, होळीचा महिना होता म्हटलं. आणि ती नाळ जी आहे ना ती दगडांनी कापली गेलेली आहे अशी आई बोलते. मग त्यावेळेचा जर आम्ही विचार केला, आज आम्ही तिथेच आहोत. जर आमचा समाजाला जर सुधारायचं असेल तर शासनाने आमच्यासाठी ठेकेदारीमध्ये आम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, तरच आमचा समाज प्रबळ होईल. समाजाला जर प्रबळ करायचं असेल तर सरकारने त्या ठिकाणी प्रामुख्याने आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, आमच्या सबलीकरणासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे बेलदार समाजाचे आणि भटक्या विमुक्त समाजाचे एक लढाऊ नेतृत्व म्हणून ज्यांची महाराष्ट्राला आणि रायगड जिल्ह्याला ओळख आहे, राजूभाऊ साळुंके आपल्यासोबत एक्सक्लुझिव्ह होते आणि त्यांनी संपूर्ण बेलदार समाजाची स्वातंत्र्यपूर्व काळातली, स्वातंत्र्यानंतरची स्थिती जी आहे, राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा धार्मिक स्थितीचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. आमचा जन्म झाला तेव्हा दगडानं आमची नाळ कापली गेलेली आहे, त्यामुळं दाखले कुठून उपलब्ध करणार, काही अटी शर्ती देखील शिथिल केल्या पाहिजे आणि बेलदार समाजाला ताकद दिली पाहिजे. सरकार निश्चितपणे सकारात्मकदृष्ट्या बेलदार समाजाच्या सक्षमीकरणासाठी आम्हाला सहकार्य करेल, योगदान देईल असा विश्वास देखील राजूभाऊ साळुंके यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केला आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र.